दरम्यान ओमसाई संघाकडून 2 सलामीवीर आपण मैदानात पाहतोय. एक छोटा उस्मान, अर्थातच आशिकेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला किसन देवेंद्र. एक दांडगा अनुभव आहे किसन यांच्याकडे, भरपूरशा लीग मॅचेस खेळल्या आहेत. मात्र ISPL ला देखील आपलं नॉमिनेशन दिलं होतं. छोट्याशा पॉईंटमुळे कुठेतरी माघार घ्यावी लागली. मात्र पंचशील संघाकडून सलामीचा गोलंदाज अर्थातच ॲडव्होकेट रामभाऊ कांबळे. सामना करेल आशिकेश. पहिला चेंडूवरती येतोय बिग 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 षटकार. जा चेंडू घेऊन या. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार आशिकेशच्या माध्यमातून. संघाचा स्वतःचं खातं खोलतोय या षटकाराने आशिकेश भोईर. मगाशीच उल्लेख केला होता ओमसाई संघाकडून. संघाला मॅच मध्ये ठेवायचा असेल तर नंतरचा चेंडू रामभाऊ यांचा. सामना करेल ते आशिकेश भोईर. आता मात्र पुन्हा एकदा खूपच लांब 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 येतोय षटकार. सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारण्यात यशस्वी ठरलाय तो आशिकेश. दोन चेंडू आणि 12 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आशिकेशच्या माध्यमातून. आणि अशीच जर गोलंदाजी केली रामभाऊ यांनी तर मला वाटतं 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याची देखील क्षमता आहे या फलंदाजामध्ये. एक रायगडचा नावाजलेला असा फलंदाज आशिकेश भोईर. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्या माध्यमातून. सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारलेत. आणि सलगचा मला वाटतं तिसरा येतोय. येस, सलगचा तिसरा चेंडू षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी. मला वाटतं पहिल्याच षटकात सामना फिनिश करण्याच्या इराद्याने मैदानात आलेला आशिकेश. षटकारांची हॅट्रिक इथे सादर करतोय आपल्या संघासाठी.